नोकरी महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवरती सर्व प्रकारच्या स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, PSU च्या नवनवीन जाहिराती मराठीमधून ऐकण्यासाठी आजच नोकरी महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर सर्व इंजिनिअरसाठी म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल इत्यादी प्रकारच्या इंजिनिअरसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स कडून फक्त पुणे आणि पुणे लोकेशनसाठी नवीन जागा आलेल्या आहेत, त्याचा आपण आढावा घेणार आहोत. तर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही एक नवरत्न कॅटेगरीतील सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइज असून इंडियाची लीडिंग प्रोफेशनल इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे आणि मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंडर ही काम करते आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ही कंपनी आहे. तर एक्सपिरियन्स्ड प्रोफेशनल कडून त्यांना प्रोजेक्ट इंजिनियर 2 पोस्ट आणि ट्रेन इंजिनियर 3 पोस्ट अशा प्रकारे प्रोजेक्ट इंजिनियर आणि ट्रेनिंग इंजिनियर पदांची आवश्यकता आहे आणि हे शॉर्ट टर्म बेसिस रिक्वायरमेंट असून मॅन्युफॅक्चरिंग युनिट लोकेटेड NDA रोड पाषाण पुणे येथे आहे. तर येथील लोकेशनसाठी या जागा पाहिजे. तर याच्यासाठी पोस्ट डिसिप्लिन, नंबर ऑफ पोस्ट, रिझर्वेशन, अप्पर एज लिमिट, मिनिमम पोस्ट क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स आणि पोस्ट कोड काय असणार आहे ते आपण पाहूयात. तर सुरुवातीला प्रोजेक्ट इंजिनियर 1 याच्यामध्ये BE, BTech, BSc इंजिनिअरिंग 4 वर्षाचा हा कोर्स असणं आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक्ससाठी 1 जागा आहे आणि मेकॅनिकलसाठी 1 जागा आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्ट इंजिनियरमध्येच MSc फोटोनिक्स, MSc टेक फोटोनिक्स, MTech इन ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स अँड ऑप्टिकल कम्युनिकेशन, लेझर अप्लाइड ऑप्टिक्स या पात्रतेच्या 2 पोस्ट आहेत. तर अशा प्रकारे या 4 पोस्टसाठी रिझर्वेशन हे अनरिझर्वसाठी 1 जागा, OBC साठी 1 जागा, ST साठी 1 जागा, SC साठी 1 जागा अशा प्रकारे आहे. तर अप्पर एज लिमिट हे तुमचं 1/8/2021 अखेर 28 वर्ष त्यांनी दिलेलं आहे. तर मिनिमम पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स हा तुमचा 2 वर्षाचा आवश्यक आहे आणि पोस्ट कोड याच्यासाठी PE1 असा आहे. तर जे ट्रेनिंग इंजिनियर ही पोस्ट आहे या पोस्टसाठी BE, BTech, BSc इन इंजिनिअरिंग 4 वर्षाचा कोर्स इलेक्ट्रॉनिक्समध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे आणि याच्यासाठी 3 पोस्ट आहेत. तर UR साठी 1, OBC साठी 1, ST साठी 1. तर याच्यासाठी पण अप्पर एज लिमिट हे 25 वर्ष असून मिनिमम पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स हा 1 वर्षाचा आहे. पोस्ट कोड TE1 असा आहे. तर एज रिलॅक्सेशन संबंधी आपण पाहणार आहोत. तर एज रिलॅक्सेशन मध्ये द अप्पर एज लिमिट विल बी रिलॅक्स्ड फॉर SC/ST कॅन्डिडेट्स बाय 5 इयर्स. म्हणजे SC/ST कॅन्डिडेटसाठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. OBC कॅन्डिडेटसाठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे आणि जे कॅन्डिडेट्स बिलॉंग्स टू PWD कॅटेगरी हॅव्हिंग मिनिमम 40% डिसॅबिलिटी, म्हणजे ज्या हँडिकॅप विद्यार्थ्यांना 40% डिसॅबिलिटी आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांना 10 वर्षाचं रिलॅक्सेशन यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर टर्म्स ऑफ एंगेजमेंट अँड रिम्युनरेशन, म्हणजे याच्यासाठी तुमची एंगेजमेंट आणि सॅलरी स्ट्रक्चर काय असणार आहे ते आपण पाहूयात. तर ट्रेनिंग इंजिनियर 1 याच्यासाठी इनिशियली एंगेज्ड पिरियड टाइम हा 1 वर्षाचा आहे. तो एक्सटेंड जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत केला जाऊ शकतो तुमच्या वर्क परफॉर्मन्स वरून. तर यामध्ये फर्स्ट इयरसाठी तुम्हाला 25,000 पर मंथ, सेकंड इयरसाठी 28,000 पर मंथ आणि थर्ड इयरसाठी 31,000 पर मंथ अशा प्रकारे कन्सोलिडेटेड रिम्युनरेशन दिलं जाणार आहे. तर प्रोजेक्ट इंजिनियर या पदासाठी 2 वर्षापर्यंत तुमचा कालावधी एक्सटेंड केला जाणार, म्हणजे 2 वर्षाचा तुमचा पिरियड असणार आहे, पण तो 4 वर्षापर्यंत मॅक्झिमम एक्सटेंड केला जाऊ शकतो ऑन दी बेसिस ऑफ युअर परफॉर्मन्स. त्याच्यानंतर फर्स्ट इयरसाठी याला 35,000 पर मंथ, सेकंड इयरसाठी 40,000 पर मंथ आणि थर्ड इयरसाठी 45,000 पर मंथ, 4 इयरसाठी 50,000 पर मंथ अशा प्रकारे सॅलरी स्ट्रक्चर असणार आहे. याच्यासोबतच तुम्हाला कन्सोलिडेटेड अमाऊंट ऑफ 10,000 पर इयर ही मिळणार आहे टुवर्ड्स एक्सपेन्सेस लाईक मेडिकल इन्शुरन्स प्रीमियम, म्हणजे मेडिकल इन्शुरन्स प्रीमियम, अटायर अलाउन्स, स्टिचिंग चार्जेस, फुटवेअर अलाउन्स इत्यादींसाठी 10,000 पर इयर तुम्हाला या सॅलरीच्या व्यतिरिक्त दिले जाणार आहेत. तर क्वालिफिकेशन या पदांसाठी काय असणार त्यावरती आपण पाहिलं. डिटेलमध्ये अजून एकदा पाहूयात. तर क्वालिफिकेशन हे फुल टाइम BE, BTech, BSc इंजिनिअरिंग 4 वर्षाचा कोर्स हा AICTE अप्रूव्ड इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटीकडून रिलेव्हंट डिसिप्लिन
रिलेव्हंट डिसिप्लिनच्या इंजिनिअरिंगमध्ये तो पाहिजे. तर फुल टाईम कोर्स असणं गरजेचं आहे. फुल टाईम ME MTech MSc 2 वर्षाचा कोर्स हा AICTE अप्रूव्ड इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटीकडून असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर फर्स्ट क्लास इन द इंडिकेटेड क्वालिफिकेशन फॉर जनरल OBC EWS कॅन्डिडेट अँड पास क्लास फॉर SC ST PWD कॅन्डिडेट्स. म्हणजे जनरल OBC EWS कॅन्डिडेटसाठी फर्स्ट क्लास पाहिजे, तर पास क्लास SC ST PWD कॅन्डिडेटसाठी पाहिजे. जे कॅन्डिडेट लास्ट सेमिस्टरला असतील, ज्यांचे रिझल्ट अजून लागले नसतील, ते स्टुडंट या पदासाठी पात्र नाहीत. इन केस एखादी युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट इव्हॅल्युएशन सिस्टीममध्ये CGPA DGPA OGPA इत्यादी प्रकारची ग्रेडिंग सिस्टीम वापरत असेल, तर विद्यार्थ्यांनी त्याचं पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्जन सर्टिफिकेट युनिव्हर्सिटीकडून ड्युली साईन केलेलं तिथं द्यायचं आहे. त्याच्यानंतर पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स हा तुमचा 1 ऑगस्ट 2021 पर्यंतचाच गणला जाणार आहे. तर मिनिमम 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे प्रोजेक्ट इंजिनियर या पदासाठी, तर मिनिमम 1 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे ट्रेनी इंजिनियर या पदासाठी. तर या एक्सपिरियन्समध्ये कोणत्याही प्रकारचा अकॅडमिक किंवा टीचिंग एक्सपिरियन्स ग्राह्य धरला जाणार नाही. तर एखाद्या विद्यार्थ्यांनी 1 इयरची अप्रेंटिसशिप कंप्लिटेड केली असेल, तर ती ॲज एक्सपिरियन्स म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. तर काही विद्यार्थ्यांकडे अप्रेंटिसशिपचं सर्टिफिकेट असेल, तर तेही याच्यासाठी एक्सपिरियन्स म्हणून अप्लाय करू शकता. तर जॉब रिस्पॉन्सिबिलिटी फॉर प्रोजेक्ट इंजिनियर काय असणार आहे, तर मेकॅनिकलसाठी एक पोस्ट असून जॉब रिस्पॉन्सिबिलिटी ही असेंब्लिंग, फंक्शनल टेस्टिंग, ATP टेस्टिंग इन्क्लुडिंग एन्व्हायरमेंटल टेस्टिंग असं असणार. तर एरियाज ऑफ एक्सपिरियन्स याच्यासाठी लागणार आहे, जो की असणार आहे असेंब्ली ऑफ इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट लाईन प्रेफरेबली इन इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रो ऑप्टिक सेन्सर्स. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स इन इन्स्पेक्शन ऑफ क्रिटिकल मेकॅनिकल कंपोनंट्स अँड एक्सपिरियन्स इन क्वालिटी ॲश्युरन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट इन्क्लुडिंग एन्व्हायरमेंटल टेस्टिंग. तर अशा प्रकारे मेकॅनिकलच्या पोस्टसाठी हा जॉब रिस्पॉन्सिबिलिटी आणि या प्रकारचा एक्सपिरियन्स लागणार. तर इलेक्ट्रॉनिक्स या पदासाठी अप्रूव्ड ब्रांचेस फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग हे पात्र आहे. तर जॉब रिस्पॉन्सिबिलिटी ही असेंब्ली, टेस्टिंग ऑफ PCBs, फंक्शनल टेस्टिंग, ATP टेस्टिंग इन्क्लुडिंग एन्व्हायरमेंटल टेस्टिंग अशा आहे. तर एरिया ऑफ एक्सपिरियन्स हा किमान 2 वर्षाचा लागणार आहे. तर तो तुमचा एक्सपिरियन्स हा टेस्टिंग इन PCB इक्विपमेंट युझिंग ATE किंवा एक्सपिरियन्स इन क्वालिटी कंट्रोल अँड क्वालिटी ॲश्युरन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स इन्क्लुडिंग एन्व्हायरमेंटल टेस्टिंग अशा प्रकारचा तुम्हाला एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. तर फोटोनिक्ससाठी 2 पोस्ट आहेत. याच्यासाठी फक्त आणि फक्त फोटोनिक्स, ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स, ऑप्टिकल कम्युनिकेशन, लेझर अप्लाइड ऑप्टिक्स या ब्रांचेस पात्र असणार आहेत. जॉब रिस्पॉन्सिबिलिटी ही फायबर वाइंडिंग, स्प्लिसिंग ऑफ फायबर ऑप्टिक कंपोनंट, ऑप्टिकल एसे अशा असणार आहेत. तर यांचा एरिया ऑफ एक्सपिरियन्स हा असेंब्ली ऑफ इलेक्ट्रो ऑप्टिक्स प्रोडक्ट लाईन प्रेफरेबली इन इलेक्ट्रो ऑप्टिक फायबर ऑप्टिक सेन्सर, एक्सपिरियन्स इन टेस्टिंग ऑफ फायबर ऑप्टिक ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट, एक्सपिरियन्स इन वर्किंग ऑन फायबर ऑप्टिक स्प्लिसिंग फायबर ऑप्टिक वाइंडिंग, एक्सपिरियन्स इन असेंब्लीज ऑफ ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. तर अशा प्रकारे फोटोनिक्स या पदासाठी एरिया ऑफ एक्सपिरियन्स लागणार आहे. ट्रेनिंग इंजिनियरसाठी 3 पोस्ट असून इलेक्ट्रॉनिक्समध्ये अप्रूव्ड ब्रांचेस या फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग अशा आहेत. जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्ही इथे प्रॉपररित्या रीड करू शकता आणि एरिया ऑफ एक्सपिरियन्स काय असणार आहे ते इथं दिलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. या प्रकारे तुम्हाला तुमचा एक्सपिरियन्स जोडणं गरजेचं आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे. तर सिलेक्शन प्रोसेसमध्ये ॲग्रिगेट मार्क्स सिक्युर्ड इन क्वालिफाईंग एक्झाम इन रिलेव्हंट डिसिप्लिन, म्हणजे रिलेव्हंट डिसिप्लिनसाठी तुमची जी पात्रता आहे त्यामध्ये मिळवलेले जे मार्क्स आहेत याच्यासाठी तुम्हाला 75% म्हणजेच 75 मार्क्सचं वेटेज देण्यात आलेलं आहे. तर रिलेव्हंट पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्समध्ये प्रोजेक्ट इंजिनियर या पदासाठी 2.5 मार्क तुम्हाला दिला जाणार आहे. दर 6 महिन्याच्या एक्सपिरियन्सला तुम्हाला 1.25 अशा प्रकारे मार्कांचं डिस्ट्रीब्युशन केलं जाणार आहे, जे की मॅक्झिमम 10 असेल. आणि ट्रेन इंजिनियरसाठी 2.5 मार्क दिले जाणार आहेत, त्यामध्ये पण 1.25 याप्रमाणे तुम्हाला दर 6 महिन्याला हे मार्क दिले जाणार आहेत, मॅक्झिमम 10. म्हणजेच तुम्ही जे डिग्री मिळवली आहे त्या डिग्रीसाठी 75% वेटेज, 75 मार्क्स सोबत तुमच्याकडे जो एक्सपिरियन्स आहे त्याच्यासाठी मॅक्झिमम 10 मार्क्स आणि
इंटरव्ह्यू बेस जो आहे तुमचा शॉर्टलिस्टेड स्टुडंटचा व्हिडिओ बेस त्याच्यासाठी 15 मार्क. अशा प्रकारे 100 मार्कापैकी सिलेक्शन मेरिट लिस्ट लावण्यात येईल आणि त्यानुसार तुम्हाला जॉईनिंग दिलं जाईल. तर वरती सांगितल्याप्रमाणेच ज्या युनिव्हर्सिटीकडे ग्रेडिंग सिस्टीम आहे त्यांनी त्यांचा कन्व्हर्जन सर्टिफिकेट जमा करणं गरजेचं आहे. Candidate will be shortlisted in the order of merit based on their aggregate marks obtained in the degree in required qualification and number of years of experience. म्हणजे तुम्हाला मिळालेल्या मार्क्स आणि रिलेव्हंट एक्सपिरियन्स वरून तुमचं 1:5 याप्रमाणे या रेशोमध्ये इंटरव्ह्यूसाठी शॉर्टलिस्टिंग केलं जाणार आहे. जे कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट होतील त्यांची माहिती कंपनीच्या वेबसाईटवरती देण्यात येईल. त्यांना इंटरव्ह्यूसाठी कॉल येईल, त्यांनी इंटरव्ह्यू देण्याचा आहे. हा इंटरव्ह्यू हा व्हिडिओ बेस्ड असणार आहे. तर रिझल्ट ऑफ द फायनल सिलेक्शन विल बी अवेलेबल ऑन BEL वेबसाईट. सगळी प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर जे सिलेक्शन यादी आहे ते BELच्या वेबसाईटवरती लावण्यात येईल. द प्रोव्हिजनल अपॉइंटमेंट ऑर्डर विल बी इश्यू टू बी सिलेक्टेड कॅन्डिडेट बाय ईमेल. जे विद्यार्थी सिलेक्ट होतील त्यांना प्रोव्हिजनल अपॉइंटमेंट ऑर्डर ही ईमेलद्वारे पाठवण्यात येईल. तर जनरल कंडिशन्स त्यांनी दिलेल्या आहेत की ओनली इंडियन नॅशनल्स नीड टू अप्लाय, म्हणजेच फक्त आणि फक्त इंडियन नॅशनल याच्यासाठी अप्लाय करू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲप्लिकेशन फी प्रोजेक्ट इंजिनिअरसाठी 500 रुपये आहे आणि 200 रुपये ही ट्रेनी इंजिनियर या पदासाठी आहे, जी तुम्हाला DDच्या स्वरूपात भरायची आहे. DD काढताना तुम्हाला भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड पेएबल ॲट पुणे अशा प्रकारे काढायचं आहे. SC ST PWD कॅन्डिडेटसाठी या विद्यार्थ्यांना फीमधून सवलत देण्यात आलेली आहे. एक कॅन्डिडेट फक्त आणि फक्त एकाच पोस्टसाठी अप्लाय करू शकतो असं त्यांनी दिलेलं आहे. ऑलरेडी जे गव्हर्नमेंटमध्ये वर्किंग असतील त्यांनी प्रेझेंट एम्प्लॉयरकडून NOC घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ वॅकन्सी कमी जास्त होऊ शकतात, त्याचे राईट्स त्यांना आहेत. त्याच्यानंतर जे विद्यार्थी ऑलरेडी भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये जॉब करत आहेत त्यांनी प्रॉपर चॅनेल थ्रू सर्व डॉक्युमेंटेशन किंवा अर्ज करायचा आहे. तर वरती सांगितल्याप्रमाणे ज्या सर्व पोस्ट आहेत त्या पुणे लोकेशनसाठी आहेत. तर भारत इलेक्ट्रॉनिक्स NDA रोड पाषाण पुणे 411021 या ॲड्रेसवरती या कंपनीसाठी या रिक्वायरमेंट आहे. तर जे विद्यार्थी सिलेक्ट होतील त्यांना इथे जॉब लोकेशन त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे कॅन्डिडेट्स OBC मध्ये आहेत त्यांनी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट प्रोड्यूस करणं अत्यंत गरजेचं आहे. तर अशा प्रकारे सर्व माहिती यामध्ये त्यांनी दिलेली आहे. तुम्ही केअरफुली रीड करूनच ॲप्लाय करायचं आहे. जे कॅन्डिडेट्स ॲप्लाय करायचं आहे त्यांनी या वेबसाईटवरती किंवा या ईमेलवरती तुम्हाला सर्व डॉक्युमेंट पाठवायचे आहेत. क्लिअरली मेन्शनिंग दी पोस्ट फॉर विच ही शी अप्लाइंग. तुम्हाला ज्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे त्या पोस्टचं नाव त्यांनी व्यवस्थित भरणं गरजेचं आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारे तुम्हाला ऑनलाईन थ्रू फॉर्म भरायचा नाही. फक्त तुमच्या फॉर्मची तुमच्या डॉक्युमेंटची एक PDF करायची आहे. पर्सनल डेटा इन एक्सेल फाईल ॲज पर गिव्हन फॉर्मॅट, दिलेल्या फॉर्मॅटमध्ये एक्सेल फाईलमध्ये डेटा भरायचा आहे. PDF फॉर्मॅटमध्ये डॉक्युमेंट स्कॅन करायचे आहेत आणि ते तुम्हाला यावरती ईमेल करायचे आहेत. ही झाली स्टेज 1. तर स्टेज 2 मध्ये आफ्टर ईमेल ॲज पर स्टेज 1 म्हणजे स्टेज 1 पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला fill application form and personal data Excel file print out and demand draft along with following self-attested photocopies of the document immediately by speed post. म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारचे तुमचे ॲप्लिकेशन PDF मध्ये जे एक्सेल असेल त्याची प्रिंट आउट सोबत तुमचा DD इतर सर्व गोष्टी तुम्हाला स्पीड पोस्टाने सिनियर डेप्युटी जनरल मॅनेजर HR&A भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड NDA रोड पाषाण यांना 9 सप्टेंबर 2021च्या आधी पोहोचेल अशा रीतीने पाठवायचं आहे. हार्ड कॉपी 9/9/2021 नंतर मिळाल्यास ती प्रोसेसमध्ये सिलेक्शन प्रोसेसमध्ये ग्राह्य धरली जाणार नाही असं त्यांच्याकडून दिले आहे. तर डॉक्युमेंट जोडताना तुम्हाला ओरिजिनल ड्युली इंक साइंड फील्ड इन ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोडेड फ्रॉम दी BEL वेबसाईट, जो तुम्ही
वेबसाईटवरती फॉर्म आहे, तो फॉर्म तुम्हाला हाताने भरायचा आहे आणि तो फॉर्म तुम्हाला याच्यासोबत जोडायचा आहे. सोबतच तुम्हाला डिमांड ड्राफ्ट द्यायचा आहे. डिमांड ड्राफ्ट नंतर सर्व फोटोकॉपीज म्हणजे ज्यामध्ये तुमचं बर्थ सर्टिफिकेट, मार्कशीट, बोर्ड ऑफ मॅट्रिक्युलेशन, SSC सर्टिफिकेट, सोबत तुमचे ऑल सर्टिफिकेट मॅट्रिक्युलेशन पासून ग्रॅज्युएटपर्यंत, पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत, सोबतच ज्या युनिव्हर्सिटीकडे ग्रेडिंग सिस्टीम आहे त्यांना त्याच्या इक्वॅलंट पर्सेंटेजचं सर्टिफिकेट, नंतर OBC सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, डिसेबिलिटी सर्टिफिकेट, NOC, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, तर महत्त्वाचं म्हणजे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आणि पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ, अशा प्रकारचे सर्व डॉक्युमेंटेशन तुम्हाला जोडायचं आहे आणि व्यवस्थितरित्या बाय पोस्ट तुम्हाला ते पाठवायचं आहे. तर सर्वांनी लक्षात असू द्या, 9 सप्टेंबर 2021च्या अगोदर तुमचा फॉर्म बायपोस्ट तिथे जाणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर गेलेले फॉर्म तुम्हाला कन्सिडर केले जाणार नाही. तर BL संबंधी अशाच प्रकारचे पुढील अपडेट आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओत नक्कीच सांगू. त्याच्यासाठी आजच नोकरी महाराष्ट्र YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.